नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर आता जोसाची 5 राऊंड संपलेले आहेत आणि ज्या मुलांना NIT प्लस सिस्टीम्समध्ये कुठले ना कुठले ऑप्शन मिळालेले आहेत त्यांच्यासाठी अजून एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, ज्याचं नाव आहे CSAB, सेंट्रल सीट अलोकेशन बोर्ड. CSAB नेमकं काय आहे, कसं आहे, हे ऑलरेडी आपण व्हिडिओमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितलेलं आहे. पण आता नेमकं CSABचा कुठला शेड्यूल सध्या चालू आहे, काय गोष्टी काय घडामोडी याच्यामध्ये होणार आहेत आणि काय आपण पुढे करायचे हे आपण इथे पाहणार आहोत. तर आपल्या समोर इथे तुम्हाला दिसतोय CSABचा शेड्यूल. इथे तुम्हाला दिसत आहे CSABचा शेड्यूल. यामध्ये आज आहे 29 तारीख. आज 5 वाजता, जे की ऑलमोस्ट हा व्हिडिओ शूट झाल्यानंतर तुम्हाला जो CSABचं जे आहे सीट मॅट्रिक्स, डिस्प्ले ऑफ वॅकन्सी आफ्टर जोसा राऊंड्स, तुम्हाला इथे 29 तारखेला 5 वाजता दिसणार आहे. सीट मॅट्रिक्स तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे जोसामधनं कुठल्या सीट शिल्लक राहून CSAB मध्ये आलेल्या आहेत, ह्या फक्त NIT, IIIT आणि GFTच्या सीट असणार आहेत, ह्या CSAB मध्ये येतात. तर आता ह्या सीट मॅट्रिक्सवरनं आपण काय काय आपल्याला कळू शकतं किंवा कुठे कुठे वॅकन्सी आहे. पण जिथे वॅकन्सी नाहीये तिथे पण वॅकन्सी तयार होऊ शकते. का तर किती विद्यार्थी जोसामधनं CSAB मध्ये जातात ह्याची क्लॅरिटी आता आलेली नाहीये. ह्या अशा सीट्स आहेत ज्या जोसामध्ये 5 राऊंडमध्ये काही मुलांनी जॉईन केलं नाहीये किंवा एक्झिट केलंय किंवा विड्रॉ केलंय किंवा त्यांचं पेमेंट फेल झालंय. अशा केसेसमधल्या ह्या जागा आहेत. ह्या जागांचा सिग्निफिकन्स एवढाच की जर तुम्हाला जायचं असेल, तिथं सीट असेल तर आपल्याला त्यातनं बघून आनंद होऊ शकतो. पण तुम्हाला कुठे जायचंय तिथे सीट दिसत नाहीये, याचा अर्थ तिथे सीट नाहीये असा नाहीये. तिथे सीट तयार होऊ शकते. त्या कॉलेजचा एक विद्यार्थी CSAB मध्ये भाग घेऊन पुढच्या एखाद्या बेटर ऑप्शन मध्ये जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला समजा एखाद्या कॉलेजमध्ये सीट पाहिजे, NIT नागपूरला तुम्हाला वॅकन्सी दिसत नाहीये पण कॅलिकटमध्ये वॅकन्सी आहे, पण तर नागपूरमधला एखादा विद्यार्थी कॅलिकटमध्ये जाऊ शकतो आणि नागपूरमध्ये वॅकन्सी तयार होऊ शकते. तेव्हा सीट मॅट्रिक्स तुम्ही पाहायचंय, पण एवढं त्याच्यावर डिपेंड राहायचं नाहीये की आता मला हेच हवं होतं आणि मला आता सीट दिसत नाहीये तर मी कायच करू, असं काही नाराज व्हायचं नाहीये. एखादा विद्यार्थी पुढे जातो आणि तुम्हाला तिथली सीट मिळू शकते. डिसेबिलिटी विद्यार्थी याच्यामध्ये सीट बघू शकतात. पुढचं आहे 31 तारखेला. इथे महत्वाचं आहे, 31 तारखेला सकाळी 10 नंतर ते 3 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला तुमची नोंदणी आणि तुमची चॉईस फिलिंग तुम्हाला करता येतील. तर नोंदणी 31 ऑगस्ट ते 2 ऑगस्ट, 31 जुलै ते 2 ऑगस्टच आहे, सॉरी 31 जुलै ते 2 ऑगस्ट. तर अगदी छोटासा पिरियड याच्यामध्ये दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करायचं असतं. पेमेंट काही असेल तर ते पेमेंट करायचं असतं आणि त्यानंतर तुम्ही तुमचे ऑप्शन भरायला स्टार्ट करू शकतात. तर आता ऑप्शन नेमके कसे भरायचे, तर बघा, ज्यांना ऑलरेडी काही ना काही लागलेलं आहे. आता हा महत्वाचा राऊंड आहे. यामध्ये राऊंड 1 आणि राऊंड 2 दोन राऊंड असतात. त्याचे नियम आपण पुढे डिस्कस करणार आहोत. यामध्ये महत्वाचं काय असतं की तुमचे जर पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला एखादं सीट लागलं, ओके, तर तुम्ही त्याचे विलिंगनेस ऑप्शन तुम्हाला वेगवेगळे इथे दिसतील. जे रेग्युलर विलिंगनेस ऑप्शन इथे नसतात, थोडे वेगळे विलिंग ऑप्शन आहेत, ते आपण डिस्कस करणारच आहोत. ओके, पण इथे काय, तुमचं डिपॉझिट जप्त होतं. जर तुम्ही हे राऊंड प्रॉपरली केले नाही तर तुमचे जे आतापर्यंत भरलेले पैसे ते पूर्ण पैसे तुमचे जप्त होऊ शकतात. तेव्हा सगळ्यांनी काय काळजी घ्यायची आहे की आपण सगळे नियम अटी माहिती घेऊनच पुढे जायचे. जिथे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंच आहे, जिथे तुम्हाला जायचंच आहे, सपोज तुम्हाला एक ऑप्शन लागलेलं आहे, ते सोडून तुम्हाला जिथं जायचंय तेवढेच ऑप्शन आपण टाकायचे. हा ट्रायल आणि एररवाला राऊंड नाहीये. त्याच्यामध्ये एकदा ऑप्शन भरले की ते दोन्ही राऊंडसाठी कन्सिडर करण्यात येतात. तेव्हा ज्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन अचानक जरी मिळालं तरी तुम्हाला जायचंच आहे असेच ऑप्शन तुम्ही टाकायचे. ऑप्शन टाकताना प्रायोरिटी द्यायची असते. जिथे तुम्हाला सगळ्यात जास्त जायची इच्छा आहे त्याला तुम्ही 1 नंबरला टाकायचे, त्यानंतर 2 नंबर, त्यानंतर 3 नंबर. ऑप्शन टाकताना गोंधळ करायचा नाहीये. आपली प्रायोरिटी, आपल्याला चॉईस काय पाहिजे त्यानुसार टाकायची. 1 नंबर पासून खालपर्यंत आपल्या चॉईसेस चेक करत येतात. जिथे कुठे आपल्याला वॅकन्सी लागते तिथे आपली चॉईस लॉक होते, तुम्हाला ती चॉईस मिळते. मिळालेल्या चॉईसच्या खालच्या आणि वरच्या ऑप्शन्स, खाली आपण जाऊ शकत नाही. पुढच्या राऊंडमध्ये आपण त्याच्यापेक्षा वरच्या ह्याला जाऊ शकतो. तर ऑप्शन भरताना काळजी घ्यायची आहे. सिंपल लॉजिक आहे. हा महत्वाचा राऊंड आहे, हा स्पेशल राऊंड आहे. इथे आपण जर नीट ऑप्शन भरले नाही आणि परत जर निर्णय घेतला नाही तर आपलं डिपॉझिट जप्त होऊ शकतं. तर राऊंड 1 मध्ये तुम्ही किंवा दोन्ही राऊंडसाठी तुम्ही एकत्रच ऑप्शन द्यायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला जिथं ऍडमिशन घ्यायचं आहे तिथंच, मी परत ही गोष्ट 3-3दा सांगतोय, जिथं तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तेवढेच ऑप्शन टाकायचे. जिथं असं ऑप्शन टाकायचं नाही की मला वाटतं लागत नाही पण टाकून देऊ, असं नाही करायचं. जिथं चुकून जरी लागलं तर तुम्हाला तिथे जावं लागेल. CSAB मध्ये कट ऑफ खूप फ्लक्च्युएट होतात, सांगता येत नाही कुठे काय लागू शकतं. तेव्हा सगळ्यांनी एवढी काळजी आवर्जून घ्यायची आहे की तुम्ही CSABचे ऑप्शन फॉर्म भरताना जिथे तुम्हाला जायचे तेवढेच ऑप्शन टाकायचे NIT प्लस सिस्टीमसाठी. आता 2 ऑगस्ट पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. 3 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकतात. ऑप्शन फॉर्म लॉक करायची गरज नाही, ऑटो लॉक होतो. पण तुम्ही ठराविक ऑप्शन्स भरून ऑप्शन फॉर्म लॉक करून ठेवू शकतात. पण तुम्हाला पाहिजे ते स्पेसिफिक ऑप्शनच भरायचे आहेत. ओके, ही झालं CSABच्या शेड्यूल बद्दलची माहिती. ओके,
आता आपण बघूया हिसाबचे नियम काय आहेत. जर राऊंड 1 मध्ये तुम्हाला जर एखादं सीट लागलं, त्यानंतर तुम्हाला एक विलिंगनेस द्यायचा असतो. ते विलिंगनेस नेमके काय काय आहेत ते आपण बघून घेऊयात. तर यामध्ये आपल्याला जोसामध्ये माहिती 3 विलिंगनेस होते. जोसामध्ये आपल्याला होतं फ्रीज, फ्लोट, स्लाइड हे विलिंगनेस आपल्याकडे होते. पण आता आपल्याकडे 5 विलिंगनेस ऑप्शन आहेत. 5 हे 5ही ऑप्शन व्यवस्थित समजून घ्यायचे. 3 तुम्हाला माहितीच आहेत. फ्रीज म्हणजे काय, तुम्हाला आहे ते ऑप्शन घेऊन पुढच्या राऊंडमध्ये जायचं नाहीये, तिथेच तुमची प्रोसेस संपते. त्यानंतर तुम्ही कॉलेजची ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करून घेऊ शकतात. दॅट इज फ्रीज. स्लाइड म्हणजे तुम्ही ऑप्शन्स टाकलेले आहेत, एका कॉलेजचं ऑप्शन लागलंय, त्याच कॉलेजमध्ये वरती काही बेटर ऑप्शन आपले असतील तर त्यांच्यासाठीच प्रयत्न करायचा, इतर कुठल्याच ऑप्शनसाठी प्रयत्न करायचा नाहीये. दॅट इज स्लाइड. हे पण आपल्याला जोसामध्ये आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. थर्ड इज फ्लोट. फ्लोट आहे की तुम्हाला ऑलरेडी एखादा ऑप्शन लागलेला आहे, तुम्हाला त्यापेक्षा वरचा कुठलाही ऑप्शन प्रयत्न करून बघायचा आहे. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स फ्लोटच, जोसामध्ये पण आपण फ्लोटच घ्यायला सांगितलं होतं. राऊंड 1 मध्ये तुम्हाला समजा काही लागलं तर ते घेऊन तुम्हाला त्यापेक्षा बेटर वरचं कुठलंही एखादं ऑप्शन चेक करायचंय. तर चेक करताना उलट चेक केलं नाही जात. सपोज तुम्हाला 15 नंबरचं ऑप्शन लागलं आणि तुम्ही फ्लोट केलं तर 1 पासून 15 पर्यंत परत चेक केलं जातं. ओके, काही जणांना वाटतं 15 ऑप्शन लागले तर 14 वर चेक करतात. तसं नाहीये, 1 पासून परत चेक करतात. म्हणून या ऑप्शन्समध्ये प्रायोरिटी खूप महत्वाचा रोल प्ले करते. तुम्ही प्रायोरिटी व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतरचे 2 महत्वाचे ऑप्शन जे आपल्याला डिस्कस करायचे ते म्हणजे फ्रीज, फ्लोट, स्लाइड आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यानंतरचे 2 अत्यंत महत्वाचे ऑप्शन सरेंडर आणि विड्रॉ. याच्यामध्ये आपल्याला एक्झिट नावाचा जो ऑप्शन आहे त्याला थोडंसं वेगळं नाव दिलेलं आहे. तर विड्रॉला आपण एक्झिट म्हणू शकतो. तर सरेंडर आपण समजून घ्यायचं. सरेंडर म्हणजे सपोज तुम्हाला एखादं ऑप्शन लागलंय आणि आता तुम्हाला जे लागलेलं ऑप्शन आहे ते सोडून, म्हणजे जे लागलेलं ऑप्शन आहे ते घ्यायचं नाहीये, पण त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन बघायचे, तर तुम्ही सरेंडर नावाचं ऑप्शन निवडू शकतात. नीट याचा अर्थ समजून घ्यायचा. सरेंडर म्हणजे लागलेलं सीट आपण घेत नाहीयेत. फ्लोटमध्ये लागलेलं सीट आपण घेतो आणि बेटर ऑप्शन बघतो. सरेंडरमध्ये लागलेलं सीट सोडून, सपोज तुम्ही ऑप्शन भरले पण तरी तुम्हाला कट ऑफ नुसार अनवॉन्टेड कॉलेज लागलं, जिथं तुम्हाला जायचंच नाहीये, तुम्हाला तुमच्या डिपॉझिटची रिस्क घ्यायची नाही, त्या केसमध्ये तुम्ही सरेंडर करू शकतात. सरेंडर म्हणजे लागलेलं ऑप्शन नाही घ्यायचं, पण त्याच्यापेक्षा बेटर बघायचं. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही ऑप्शन भरलेत 50, पण तुम्हाला 30 नंबरचं ऑप्शन लागलं, पण तुम्हाला घ्यायचं नाही, तुम्हाला ते आवडत नाही किंवा तुम्हाला आता तिथे जायची इच्छा नाही, तुम्हाला स्टेटमध्ये किंवा दुसऱ्या प्रोसेसमध्ये कुठेतरी चांगलं कॉलेज मिळते, त्या केसमध्ये तुम्ही काय करणार आहेत, त्या केसमध्ये तुम्ही सरेंडर निवडायचं. सरेंडरमध्ये काय होतं, 30 नंबरचं ऑप्शन तुमचं लागलेलं रिजेक्ट होतं, आपण कॅन्सल करतो आणि आपण 1 ते 29 मध्ये परत आपल्या राऊंड 2 साठी चेक केलं जातं, आपल्याला ते मिळू शकतं का. जर मिळालं तरच सीट अलॉट होतं, हे पण महत्वाचं आहे. जर मिळालं तरच सीट अलॉट होतं. 1 ते 29 मध्ये जर कट ऑफ मॅच नाही झाला, तुमच्या रँकला सीट शिल्लक नाही राहिलं, तर तुम्हाला राऊंड 2 मध्ये सीट लागत नाही, तुम्ही पूर्ण प्रोसेसमधून बाहेर होतात. तुमचे डिपॉझिट, प्रोसेसिंग फीस सोडून बाकीचे अमाऊंट कट करून वापस येतं. तुम्ही जे काही पैसे भरलेले आहेत, 35,000 असतील, 45,000 असतील, जे काही अमाऊंट तुम्ही भरलेली आहे ती त्यांची प्रोसेसिंग फीस कट करून वापस येते. तर सरेंडर ऑप्शन जो आहे, ज्यांना ट्रायल करायचं त्यांच्यासाठी आहे की आत्ताही करून बघायचे, लागलं मनासारखं तर घ्यायचं, नाही लागलं तर एक्झिट करायचं. एक्झिट करायचं ऑप्शन आहे सरेंडरमध्ये, म्हणजे जे ऑप्शन आपल्याला लागले त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन एकदा ट्राय केला जातो, लागला तर तो घ्यावाच लागतो. राऊंड 2 मध्ये जर तुम्ही सरेंडर करून गेलात आणि तुम्हाला जो ऑप्शन लागला तर तो तुम्हाला घ्यावाच लागतो. तो जर तुम्ही नाही घेतला तर तुम्ही आतापर्यंत जोसा हिसाबमध्ये जेवढे पैसे भरले, 35 असतील, 45 असतील, अजून 5 असतील, सगळी अमाऊंट जप्त करण्यात येते. तेव्हा सगळ्यांनी काळजी घ्यायची, ऑप्शन फॉर्म भरताना किंवा आपले हे चॉईसेस भरताना किंवा सीट ऍक्सेप्टन्स करताना चुका करायच्या नाहीयेत. हा महत्वाचा राऊंड आहे, हा स्पेशल राऊंड आहे. ओके, त्यानंतर विड्रॉ, की आता समजा तुम्ही बघितलं, तुम्हाला NIT मध्ये जोसामध्ये लागलेलं सीट आहे, तुम्ही आता काही ठराविक कॉलेज टाकून बघितले पण तुम्हाला लागलं नाही आणि तुमचं पहिल्याच राऊंडवर समाधान झाले, राऊंड 1 मध्ये तुम्ही हे एक्सरसाइज करू शकतात, विड्रॉ. की तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये लागले तर तुम्हाला विड्रॉ करायचं, म्हणजे एक्झिट करायचं, तुम्हाला प्रोसेस राऊंड 2 मध्ये जायचंच नाहीये, तर तुम्ही विड्रॉ देखील करू शकतात. ओके ओके, नो न्यू अलॉटमेंट विल बी मेड इन स्पेशल राऊंड 2. तुम्हाला यामध्ये राऊंड 2 नंतर अलॉटमेंट केली जाणार नाहीये. नोट, हे बघा इथे त्यांनी क्लिअर केलेलं आहे. विलिंगनेस ऑप्शन सरेंडर विड्रॉ कॅन बी एक्सरसाइज ओनली बिफोर द पेमेंट ऑफ इन्स्टिट्यूट ऍडमिशन फीस 2. सीसॅपमध्ये देखील तुम्हाला बऱ्याच फीसेस पे करायच्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला आता जोसामध्ये आपण सीट ऍक्सेप्टन्स पे केली, पार्शियल ऍडमिशन फीस पे केली, त्यामध्ये तुम्हाला आता सीसॅप ऍडमिशन रजिस्ट्रेशन फीस आणि पण इन्स्टिट्यूट ऍडमिशन फीस पार्ट 2 तुम्हाला पे करूनच तुम्हाला हे विड्रॉल किंवा सरेंडर करता येतं जर सीट लागला असेल तर. खालचा अजून एक ऑप्शन आपल्याला बघून घ्यायचा आहे, दॅट इज एक्झिट. कॅन्डिडेट हॅव नॉट अलॉटेड सीट इन एनी. जर तुम्हाला काहीच लागलं नसेल
तर तुम्ही राऊंड 1 एक्झिट करू शकता. म्हणजे राऊंड 1 मध्ये जर तुम्हाला सीट नाही लागलं आणि तुम्हाला राऊंड 2 मध्ये जायचंच नाही, रिस्क नाही घ्यायची आहे, आता विड्रॉ कधी करता येतं सीट लागल्यानंतर, पण सीट न लागता जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर एक स्पेशल तुम्हाला ऑप्शन मिळतो एक्झिट. एक्झिट हा ऑप्शन तुम्हाला राऊंड 1 मध्येच मिळतो. दिस इम्प्लाइज द कॅन्डिडेट इज नॉट विलिंग टू पार्टिसिपेट इन सीसीआर राऊंड 2. आता बघा ओनली राऊंड 1 मध्येच तुम्हाला तो ऑप्शन मिळतो. राऊंड 1 मध्ये तुम्हाला तो ऑप्शन फक्त मिळतो. इथं क्लिअरली दिलेलं आहे, दोज कॅन्डिडेट्स हू हॅव बीन नॉट अवेलेबल इन एनी सीट इज राऊंड स्पेशल राऊंड 1 कॅन एक्सरसाइज द ऑप्शन एक्झिट. जर तुम्हाला काही लागलं नसेल तर तुम्ही एक्झिट करू शकता. लागलं असेल तर विड्रॉल करू शकतो आपण किंवा सरेंडर करू शकतो, आपल्या मनावर आहे. तर हे सगळे ऑप्शन काळजीपूर्वक बघायचे आहेत. ही सगळी माहिती व्यवस्थित प्रोसेस करायची आहे आणि सीसॅप मध्ये अगदी आता सिंपल आहे. ऑप्शन कसे बनवायचे तुम्हाला आतापर्यंत तुम्ही जे काही ऑप्शन भरलेले आहेत, आता जोसामध्ये जे काही ऑप्शन दिले होते त्यातले अनवॉन्टेड ऑप्शन्स कट करून टाकायचे. जिथं तुम्हाला जायचं नाहीये ते तुम्ही कट करायचं. आता मी परत सांगतोय, जिथं तुम्हाला जायचं नाहीये ते कट करायचं. काही विद्यार्थी काय करतात, काही NIT टाकतात आणि म्हणतात त्या कम्प्युटरचा कट ऑफ खूपच हाय, मला लागणारच नाही असं म्हणून तुम्ही ते ऑप्शन टाकतात आणि कधी कधी तो ऑप्शन लागतो. तो कॉलेज दूरचा असू शकतं, तो कॉलेज तुम्हाला अनवॉन्टेड असू शकतं. त्या केसमध्ये असं करायचं नाहीये. जिथे तुम्हाला जायचं असेल तेवढेच ऑप्शन तुम्ही द्यायचे आहेत आणि या प्रकारे आपल्याला सीसॅपची ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची आहे. अगदी 3 दिवस तुम्हाला दिलेले आहेत ऑप्शन फॉर्मसाठी. 31 जुलै, 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट पर्यंत तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकतात. 2 ऑगस्ट पर्यंत आपल्याला नोंदणीसाठी वेळ दिलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घ्यायची आणि हा राऊंड स्मूथली आपल्याला कंडक्ट करायचा आहे. सध्या कुठलीच गडबड नाहीये. इंजिनिअरिंगची प्रोसेस महाराष्ट्राची खूप लांब आता गेलेली आहे, तेव्हा सगळ्यांनी काळजीपूर्वक हा राऊंड व्यवस्थित एक्सरसाइज करायचा आहे. ज्यांना करायचा नाही त्यांनी निवांत घरी राहू शकतात, पण ज्यांना करायचं आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन करायचं आहे. तर ही झाली सीसॅप राऊंड बद्दलच्या ऍडमिशन प्रोसेसची डिटेल माहिती. राऊंड 1, राऊंड 2 सगळे विलिंगनेस ऑप्शन्स आपण कसे एक्सरसाइज करायच्या बद्दलची टोटल माहिती. तर इंजिनिअरिंगच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल. थँक्यू.